सर संजय मिश्रा जी का फोन है। हाँ, बोलिए बोलिए। हाँ बोलिए मिश्रा जी, बोलिए बोलिए, क्या है, क्या हाल हवाल है? उधर का पहुंचे के वहाँ पे? वो आपले मिश्रा है वाटते नाही? हो, मिश्रा शर्मा वर्मा सगळे साठ याच्यात। हाँ पहुंच गए पहुंच गए। यहाँ पे हम चाल पे पहुंच गए हैं। अब ये 2-4 रुपया चेक किया मैंने। और लेकिन कैसा है जरा देखना वहाँ पे। और भाड़ी पट्टी 5,000 रुपए के, 5,000 रुपए के। अच्छा 5,000 रुपये भाड़े से रूमा देते हो नहीं क्या? हाँ कुछ डिपॉजिट डिपॉजिट पूछा क्या उनको? हाँ 5,000 रुपये डिपॉजिट लिए हुए सभी के पास से। और दूसरी बात यह है कि यहाँ की जो बिल्डिंग है कि नहीं, बहुत ही खराब हो चुकी है। उसकी हालत कब गिरेगी उसका कुछ पता नहीं। वो अपने नगर निगम को, अपने वो महानगर पालिका को उसका इत्तला कर देना, क्योंकि वो बिल्डिंग बहुत खतरनाक है। ये बरसात में गिरने की संभावना है। बापरे, म्हणजे बिल्डिंगवर ध्यान आहे का याचं? सांगा आता, बिल्डिंगचं काय पाहतं म्हणा, तू तू ते पाय ना बाबा ईडीचं काय आहे तर. म्हणजे आता बिल्डिंग जर बंद झाली तर 200 खोल्या बंद, मिळालं का जीवानं? हाँ देखता ना मैं, उनका ऑडिट बिल्डिंग का किया हुआ है या नहीं है सब देखता मैं, कुछ टेंशन नहीं। वहाँ का तुम बराबर चेकिंग करो और कुछ फॉल्ट लगा तो मुझे फोन करो। हाँ? और वो तीसरी टीम पहुंची गई अपनी दुकान पे, उनकी दुकान पे। हाँ वो जो अपने गांधी रोड पर है वो। हाँ हाँ वहाँ पे वर्मा साहब पहुंच गए अपनी टीम लेके, कुछ बात नहीं। वहाँ की चलो है, तला चलो है बराबर। आपल्याला म्हणजे सगळी एकच दमन टाकला वाटते, पुरा जीवच घेते वाटते माझा आता. आता काय म्हणते काय माहिती. ठीक है रखते फोन। हाँ बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक। ठीक है अब सब समझ में आ गया ना, क्या करना है क्या नहीं, तुमको सब बता दिया मैंने। अब बस धाड़ धाड़ से बिल्कुल जहाँ पे भी फाइलें है, वो कुछ भी जो भी मिला वो सब अपने हॉल में लेके आने का। और कोई बीच में आया तो बिल्कुल हैगी करने की नहीं है। ठीक है अपना काम शुरू करो। लेकिन कोई घर में है नहीं है वो पूछना पड़ेगा, अपने आवाज देना पड़ेगा कैसा क्या करना है क्या नहीं है। तो फालतू कैसे है, कोई है नहीं है घर को। नहीं कोई जरूरत नहीं अपने को किसी को पूछने की जरूरत नहीं। धड़ाधड़ दरवाजे तोड़ डालने की अपने पास मास्टर चाबी है। कोई नहीं भी रहा तो टेंशन नहीं लेने का, बिल्कुल अपना काम शुरू करने का। अपने पास ऑर्डर है इसलिए अपने कुछ का डर नहीं है। ओके चलिए जल्दी फास्ट में, कम ऑन गो। आता टपकलोय नाही, बिळातून बाहेर निघालंय आता, कसं शेक लागलाय। बोला कुठं हो तुम्ही? कहाँ पे थे तुम? बस बस अंदर चाय पी रहा था, तभी कुछ आवाज आया। मैंने बोला क्या है क्या नहीं, तो देखा तो वो बोल रहे कि ईडी के ऑफिसर है। तो उन्होंने आई कार्ड वाई कार्ड दिखाए, तो बोले साहब से बोले, बोले क्या है तो हमको कैसा हमारा काम करने दो बोले। तो मैंने बोला काय को बीच में बोलने का, तो तुमसे मिलने आ गया मैं। तो कैसे क्या सर, ऐसी इधर मेरे इधर कैसी क्या एंट्री आज? अच्छा तो आप शांतिलाल मुनमुन वाला नहीं? सर मैं मुनमुन वाला। आपका नाम, आपका शुभ नाम? ओम प्रकाश चतुर्वेदी, दिल्ली से हूँ मैं। अभी मेरा मुंबई ट्रांसफ़र हुआ है, मैं शिफ्ट हुआ है यहाँ पे मुंबई में। तो हमें जो ऑर्डर मिले कि आपकी यहाँ धार डालने की थी, तो आपके जो कागज पत्र दस्तावेज है आपकी मालमत्ता के पूरे बाहर निकालिए, और गहने पैसा जो भी कुछ होगा वो सब बाहर लेके आइए। उनकी पूरी हमको तहकीकात करनी है। और एक बात और सही, आपकी जो चाल है ना 200 रूम है बोलते उसमें, तो उसके जो ऑडिट के कागजात वो भी लेके आओ। हाँ सब बाहर निकालो और हमारे आदमी को परेशान मत करो। वो जो भी कुछ ढूंढ रहे वो बराबर ढूंढ रहे हैं। चलो अंदर चलो। आपने पूरी कुंडली लेके आए साथ में नहीं क्या? पूरा मालूमात है इनको तो पूरा अभ्यास करून हे सगळं माहिती असते। हो आपका बराबर है सर, लेकिन कैसा मैं कुछ नहीं बोल रहा आपको, तहकीकात करो सब करो, लेकिन अंदर बैठो ना, बाहर काय को खड़े। अच्छा ठीक है। घर में कितने लोग हैं, कितने लोग कितने यहाँ पे? मैं अकेला हूँ। कैसे मेरे बीवी और मेरे 2 लड़की जो है ना वो रशिया में गए हैं, वहाँ पे मेरे लड़के पढ़ते इसलिए वहाँ पे गए। एकटंच आहे समजा नाही का, उचलायला काही हरकत नहीं है। बरं ठीक है, बरं अच्छा अच्छा ठीक है। चलो देखो निकालो तुम्हारे कागजात वगैरह निकालो, मैं बैठता अंदर। चलो सर माझा मोबाईल सगळं देणं, बाकी सामान सुमान हुसक वासक करून राहिले। हा तुम्ही सांगा ना द्यायले, हा माया काय ते संबंध आहे? ते मुनमुनवाला आणि ते तुमचं तुम्ही पाहा ना काय करायचं ते। हा माया मी भाडेपट्टी तुम्हाला दाखवली ना, की बा आता मला 5,000 रुपये भाडा आहे, महिन्याचं डिपॉझिट 5,000 दिला आहे, बाकी माझा विषय काय आहे त्याच्यात? नहीं नहीं वैसा कुछ नहीं है। वो कैसा सभी के रूम चेक कर रहे हैं हम, और मोबाइल भी चेक कर रहे हैं। क्योंकि क्या है अभी 10 मिनट नहीं हुए हमें आने को, और मुनमुन वाला को पता चल गया अभी यहाँ पे धाड़ गिर गई। तो यहाँ से पता किसने दिया, वो हमको चेक करना है, पूरे फोन डिटेल्स और मालूमात देखना है हमें। हाँ तो बीच बीच में मत करने का। और फालतू कैसा मेरा दिमाग तब गया कि नहीं, और भाई जापाड़ फोड़ता डायरेक्ट एक भुक्की से। वही बोल रहा। देखो जल्दी देखो क्या क्या है। तो इन्होंने पावती दिखाई, बाकी क्या है क्या कुछ फोन में है क्या कुछ?
हाँ सर, हाँ हाँ, अंदाजा सही निकला। इन्होंने फोन लगाया उनको। हाँ, उनका डिटेल देखो, बहुत बार फोन लगाया इन्होंने उनको। आओ अंदर आओ। हे बघा सर, आता हे डिटेल पहा तुम्ही। 10 मिनिटाच्या अगोदर याने फोन केला मुनमुनवाला। पहा म्हणलं किती वेळा झालं, 2 मिनिटं बोलणं झालं याच्या त्याच्यावर। पहा आता काय आहे. आणि एक नक्की सांगतो तुम्हाला की हे उजवा हात असले पाहिजे मुनमुनवाल्याचे, कारण की याची डिटेल मी पाहिलेले आहे. तर साधारणतः दिवसातून 2-3 फोन आहे याचे या 8 दिवसाच्या फरकामध्ये. सर वो 50,000 रुपये मिले उस्ती में, और ये एक नेकलेस मिला उनके अलमारी में। देखो ये क्या है तो। चाहे तुमने फोन लगाया था नहीं क्या? अभी समझ में आ गया तुम्हारा क्या है तो ये जो अपना नेकलेस है उसकी वो पावती बताओ। कहाँ से खरीदा, कहाँ से लिया तो वो बताओ जल्दी। ती पावती पावती सर पावती है कि नहीं, वो कागज पत्र जो भी है कि नहीं, वो उधर है। मेरे मिसेस ने साथ में ले गई, वो तमिलनाडु गई अभी, इलेक्शन है उधर, मतदान है, इसलिए उधर गई। नहीं नहीं, वैसा नहीं जमता। पावती लेके आओ, तुम कुछ भी करो तब तक ये हमारे जब्ती में रहेगा। और दूसरी बात, ये 50,000 कहाँ से लाए तुमने? ये अपने काम के मैं कंपनी में हूँ, 12,000 रुपये महीना है। हर महीने में जमा जमा करते हुए समझा अभी तक 50,000 हो गए मेरे। यानी अपनी कमाई के है नहीं क्या? अच्छा ठीक है, तो आपके बैंक के जितने भी किताब है लेके आओ हमारे सामने और दिखाओ, उसका डिटेल दिखाओ जल्दी। साहेब माय काय मागून राहिले तुम्ही? बँकेचं पुस्तक द्या आणि हे द्या ते द्या, म्हणजे कसं काय तुम्ही लावलंय? तुम्ही माय फक्त मी भाड्यानं राहतो एवढं पहा तुम्ही। बाकीचं काय खोलपिटिंग करू राहिले तुम्ही? हे कैसा ज्यादा शायर दिख रहा तू नाही का? तुला कसं आम्ही आमच्या सोबत नेणार आता. तुझी चौकशी काहीच करत नाही आम्ही. तिथं करू काय आहे तर सोबत तुझे ते कागदपत्र सगळे, काय काय तुझ्याजवळ जायदाद आहे, काय काय बँकेचं पुस्तक, सगळं आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं सोबत घेतो. सगळं डिटेल काढायचं आहे तुझ्या आता काय आहे तर. गाडीमध्ये बस आणि चाल आमच्या सगळं लवकर. तिथं तुझी 6 तास चौकशी होईल. त्यानंतर काय आहे काय नाही सारखं बिलकुल भळं सांगशील तू. इथं लय चौरे करून राहिला. हो ना, पण तुम्ही मला पासबुक बरं बा देतो मी, जाऊ दे, आणतो दाखवतो तुम्ही काय आहे तर काय आहे, माझ्या खात्यातच कोणते पैसे आणतो मी। नहीं नहीं, अब मत दिखाओ तो, अब वहाँ पे ऑफिस में देखें क्या है तो। और क्योंकि मुनमुन वाले के साथ तुम्हारे अच्छे रिश्ते दिख रहे मेरे को, फोन डिटेल से समझ में आ रहा कुछ तो भी दाल में कुछ काला है। और इतने बड़े गहने, इतने बड़े पैसे घर में रखना, 12,000 रुपये महीने वाला आदमी खर्चा पानी करके इतने पैसे कैसे का बचते। और बाकी के भी देखना है हमको, तुम्हारा बैंक डिटेल है वो। और इसलिए तुम तैयार रहो, कपड़े घालो और चलो। म्हणजे नसतं झालं नाही, माझी 2.5 लाख रुपये नेकलेस आहे, 50,000 रुपये आता हे नगदी आहे। अरे पण मी म्हणतो साहेब माय काहीच नाही याच्यात दोस्त, तुम्ही मला फालतू आहे याची ओढून राहिला ना, माय काय आहे ती सांगा बा तुम्ही। बँक डिटेल हे तुम्हाला काही गरजच नाही ना माय। आता तुम्ही रगात आले, कसं उचला लागते तुम्हाला, त्याशिवाय पर्याय नाही। तुम्हाला ईडीचा झटका माहित नाही काय आहे काय नाही तर। और सीधे चलो, गाड़ी के पास खड़े रहो, बिल्कुल हमारे साथ चलो। बरोबर, पण कुठे जा, कुठं लागते मला? इथंच आहे का ऑफिस? जवळ कुठं आहे ऑफिस? म्हणजे तुम्हाला माहिती नाही वाटते, आता पुण्यात आहे का ईडीचं ऑफिस? मेन ऑफिस दिल्लीला आहे और बाकीचे 4 आहेत। एक मुंबईला, एक चंदीगडले, एक कलकत्ता, एक चेन्नई। मुंबईला जावं लागते आपल्याला। मुंबईला आहे, मुंबईला का? आता मुंबई नाही तर बघा केनियाला घेऊन जाऊ का म्हणलं? चल लवकर उतर म्हणलं खाली, चल बस गाडीत ती, चल लवकर घे ते कागद घ्या, चल फटका। हो आता ठीक आहे, ते मुनमुनवाला ते येते ना पण संग का मी एकटाच आहो? नहीं उनको तो उठाया भी साथ में, वो राह देख रहे मेरी। मैं कैसा यहाँ पे 2-4 रुपया चेक कर रहा था, जा रहा था, लेकिन तुम कैसे ज्यादा जरा शिल्लक बातें कर रहे। और चलो जल्दी उठो, उतरो नीचे, चलो जल्दी, सामान लो तुम्हारा और क्या क्या कागज है तुम्हारे पास, और चलो आओ नीचे आओ जल्दी। बरोबर ठीक आहे म्हणलं, ते पैसे ते नेकलेस मग ते माझ्याजवळ का तुमच्याकडे कसं काय म्हणलं ते? तो अभी हमारे पास रहेगा, क्योंकि वो रिसिप्ट जब तक नहीं आती तब तक कुछ करा नहीं है। और चलो तुम है ना साथ में, और चलो जल्दी चलो। हेलो मैं क्या बोल रहा था, एक मिनट एक्सक्यूज मी। मराठी में बात कीजिए, आती मेरे को मराठी आती है, हाँ सबको आती है हमको। अच्छा ठीक आहे, मेरे को भी आती मराठी। तर मी काय म्हणतो साहेब, तुमचे जे मोठे साहेब आहे की नाही, त्यांना पाहा ना थोडंसं विचारपूस करून। एवढी मोठी तकलीफ घेतल्यापेक्षा अलमाऱ्या खोला, हे काळा ते काळा, काही समजा ॲडजस्टमेंटमध्ये समजा होत असेल तर। अरे बाबा चहा घेत नाही ते चहा, तुम्ही म्हणलं असा विषय काढू नका पैशाचा, जे काय खरं आहे तुमचं स्पष्ट द्यायला सांगा। अशी अशी गलती झाली म्हणा बाबा, माझी एवढी चुकी झाली, इतकी माय इन्कम आहे, इतकी मी दाखवतो। जे काय ते खरी कंडिशन सांगा, त्यानंतर ते काहीतरी मार्ग काढतील। असं म्हणजे काही असं म्हणजे जमत नाही नाही चिरीमिरी, असं म्हणजे सगळं खरं सांगून देण्यातच मजा नाही का? बरं ठीक आहे, मग हे बा मी अलमारीतलं सामान काढतो आणतो। तुम्ही काही तकलीफ घेऊ नका, चला आण तुम्ही हॉलमध्ये चला। तेच म्हटलं, चांगला निर्णय घेतला तुम्ही, तुमच्या पद्धतीने सामान काढा आणि घेऊन ये तिथं, नाही तर आमचं कसं तोडफाड फाडफूड असंच काम आहे। ठीक आहे, या लवकर। सर ये पावती बुक है, इसमें 3,000 रुपये भाड़े पट्टी का लिखा हुआ है और लोगों के डुप्लीकेट साइन किया हुआ है। बरं साहेब, मी सगळं सांगूनच राहिलो ना, यायला म्हणलं सांगतो मी, स्वतः सांगतो ना। तसं सगळं सांगतो मी, फक्त ऐका तर खरं तुम्ही। कुछ बताने का रहा ही नहीं ना भैया। मैं क्या बोल रहा था मुनमुन वाला, आप जो रिटर्न भरती के नहीं तो उसमें बहुत तफावत है ना।
हाँ, आपका उत्पन्न कितना है? हाँ, आप दिखा कितना रहे? हाँ, 5,000 रुपये से 200 रूम का कितना हो रहा? हाँ, 10 लाख रुपए मंथली कमा रहे तुम अपनी ये चाल की वजह से। और वो किरा अपना कौन सा दुकान है वहाँ पे भी तुम 5 लाख रुपए मंथली कमा रहे। तो इतना तुम्हारा बिग बजट होने के बावजूद तुमने इनकम टैक्स बहुत कम दिखाया ना। हाँ, इतना इनकम टैक्स कम दिखाया कि कैसे, क्या हम कैसा भरोसा करेंगे आप पर? ये कुछ नहीं जमने वाला, क्योंकि बहुत ही आर्थिक घोटाला बहुत है तुम्हारा। इसलिए आपको तो बस ईडी ऑफिस में आना ही पड़ेगा, आपकी 6 नहीं 12 घंटे चौकसी करनी पड़ेगी। हो ना, लेकिन सर कैसा इतना नहीं है उत्पन्न। दिखता लेकिन खर्चा मेंटेनेंस बाकी का ये भी बहुत है ना। हो ना, सब मालूम है ना क्या मेंटेनेंस करती न क्या नहीं। वो बिल्डिंग गिरने को आ रही, उसका ऑडिट किया हुआ नहीं। हाँ, वो तो मैंने तुमको बताया नहीं, वो मैं महानगर पालिका के आयुक्त को बताने वाला हूँ। और वो बात रही कैसी भाड़े की, वो 5,000 रुपये भाड़ा तुम दिखा रहे और इधर पावती बुक 2,000 का छाप रहे, डुप्लीकेट साइन मार रहे। हाँ, पूरे के पूरे अंदर जा रहे हैं तुम। हो साहेब, गलती झाली, आता आता डबल होणार नाही साहेब। ऐसा बोलने से नहीं होता ना। आप जैसे लोगों ने इतने इतने इनकम टैक्स डुबाए तो देश का विकास कैसा होगा, तरक्की कैसी होंगी, रोड कैसे होंगे, हाँ, सुविधा कैसी देंगे शासन? तो कैसा है, आपको तो आना ही पड़ेगा। सब सामान, और ये कितने रुपए, 10 लाख रुपए, ये सब सामान तुम ये अपनी गाड़ी में डाल दो और हमारे साथ चलो। हाँ, दूसरी बात रही वो बिल्डिंग की, वो जल्दी से जल्दी गिराओ। हाँ, और नहीं तो कैसे हम गिराने के बोल देंगे फिर। नाही साहेब, ते विषय काढूच नका सध्या बिल्डिंगचा। मी सगळं तुम्हाला सगळं सांगितलं ना, खरं खरं सांगितलं बा। हा, म्हटलं काही लपून ठेवलं नाही। फक्त एवढं एवढं फक्त मला 2 महिने साईड द्या, मी ती बिल्डिंग चांगली करतो, व्यवस्थित करतो, मेंटेनन्स चांगलं ठेवतो। एक भाडं 3,000 घेतो। ठीक है, आप सच बोल रहे हैं, इसलिए कैसा ये मसला बिल्डिंग का जो है वो बाजू में रखते फिर। हाँ, ठीक है। तो ये जो आका 10 लाख रुपए और ये दस्तावेज सब गाड़ी में डाल दो और मुंबई चलना है, जल्द से जल्द पहुंचना है। वो उधर से निकल रहे हैं। हो हो, बरं साहेब, पण मी काय म्हणत होतो, काही ऍडजस्टमेंट होत असेल तर पहा ना। आता म्हणत नव्हतं म्हणा, पण काय आता घ्या तुम्ही 5 लाख घ्या आणि विषय क्लोज करून टाका, जाऊ द्या आता, झालं आता पुन्हा करणार नाही असं। नहीं, वो रिश्वतखोरी की बात ही मत करो मेरे सामने। हाँ, कैसा, मैं किसका खाता नहीं और मैं किसको खाने भी नहीं देता। जो शासन का है वो वहाँ पे जाएगा, तुम्हारा है वो तुमको मिलेगा। ठीक है। हाँ, तो चलो उठाओ जल्दी, चलो डाल दो, चलो साहब, चलो सबसे सबके सब चलो। चलो। ओके सर, चलो चलो। साहब, मुझे मारो पीटो कुछ भी करो, मेरी गलती हो गई, मैंने बदतमीजी की आपसे, लेकिन मेरे को वहाँ पे मत लेके जाओ। बस इतनी एक दफा मेरे को माफ करो साहब, माफ करो साहब। सर, फोन है अपने चतुर्वेदी साहब का फोन आया हुआ है। स्पीकर ऑन करो। हाँ, हेलो। हाँ हाँ, बोलो चंद्रमती। हाँ, हो गया क्या उधर का? हाँ, हो गया, इधर का हो गया। बस इनको सब सामान डाल रहे गाड़ी में। कुछ वादा नहीं। तुम्हारा कितना टाइम है, कितना टाइम लगेगा? हाँ, बस बस निकल रहे थे, गाड़ी में बैठ रहे थे। अभी एक वो अपना कॉकटेल चाचा है यहाँ पे, ये अपने जो चाड़ में है कि नहीं, उसने फोन लगाया था मुनमुन वाला को। वो कैसा बाया हाथ है उनका, और उनके जो कॉल डिटेल देखे मैंने, उनका बहुत अच्छा है, उससे संबंध है, इसलिए उनको साथ में ले रहा भैया। एक तो उनके पास गहने मिले हैं और 50,000 रुपये नकदी मिले हैं, और बाकी में कुछ जरा से अकाउंट में जरा हेर फाड़ दिख रहा मेरे को। अच्छा, उसने फोन लगाया था क्या? अच्छा, ठीक है, बताता मैं उसको। हाँ हाँ, तो तुम क्या करो, उनको गाड़ी में बिठा दो और बाकी का उनका सामान भी साथ में लेना। उनकी भी तहकीकात लेंगी इनके साथ बराबर। हाँ, दोनों की साथ में। ठीक है, निकलो फिर जल्दी। अपन ने बोला ना वहाँ पे आ जाओ फिर। हाँ, खाना खाएंगे, बीच में चल जाएंगे फिर। हाँ हाँ सर, वहाँ पे ना वो होटल के पास। हाँ, ठीक है ठीक है, पहुँच जाएंगे वहाँ पे, खाना खा के चल जाएंगे फिर। फालतू कैसा चौकसी कितनी घंटे चलती, कितनी रह रहेंगे। हाँ, ठीक है, पहुँचता मैं, निकलता 10 मिनट में। तो चलो तुम बैठो, अंदर बैठो। हो, चलो जाना है हमको। कैसे वो भी उनका भी हो गया और अपन का भी हो गया, और साथ साथ में चल जाएंगे। बरं साहेब, बरं ठीक आहे, मुनमुनवाला आहे ना मग? बरं ठीक आहे। नाही काही साहेब, म्हणलं काही पर्याय याच्यात नाही, काही पर्याय असेल तर पहा ना, काही असेल तर। नहीं नहीं, कोई पर्याय नहीं है। बस वहाँ पे जाएंगे, ढाबे पे खाना खाएंगे, वहाँ पे आगे ईडी ऑफिस। हाँ, सीधा मुंबई। बरं बरं, हो ठीक आहे, हो ठीक आहे। का हो, तुम्ही मगापासून इथे उभे आहे, म्हणलं काय जेवायचं आहे का नाही आहे, कसं काय म्हणलं, इथं धाब्यावर काय आले तुम्ही, इथं काय गडबड काय तुमची? अरे गडबड कायची हो, आमचे पाहुणे येऊन राहिले तर. हो, पाहुणे येऊन राहिले हो, तर त्यासाठी थांबलो मी. म्हणून आता वाट पाहून राहिला. आता येण्यात आहे ते, बहुतेक निघाले म्हणते.
म्हणजे मोठं गिरायक आहे नाही का? असं असं म्हणजे किती जास्त आहे वाटते पाहुणे घेऊन नाही का? काही भाजी किती कोणती बनवायची म्हणजे कसं आणून ठेवते माणूस, काही कोणतं व्हेज नॉन व्हेज येते? काही नाही, ते जेव्हा काही नाही आमचा प्रोग्राम, ते घरीच आहे आता. घरी आता ते पात्रोट्या आणि रस गिस केला ना, म्हणून कसं काही आवश्यकता नाही आता. बस आता मी फक्त त्याला ठिकाण सांगितलं की बा इथं थांबतो, म्हणून ती येऊन राहिली इथं. काही पाहिजे काहीच नाही. मला काही आहे का गिरायक आहे का हे? बरं बसा बा, का सावलीत बसा, खाली बसा, तिकडे जा, बसा तिकडे. गाडीवर व्यवस्थित लक्ष ठेवा. आणि आम्ही आता 10 ते 15 मिनिटांमध्ये जेवण करू. साहेबांचं जेवण चालू आहे. त्यांनी पेट्या आणायला सांगितलं आतमध्ये, फालतू झोडपा बसून म्हणून. तर तुम्ही इथंच लक्ष द्या बरोबर गाड्यावर. आमचं सामान आहे, जे कागदपत्र वगैरे सगळं. तुमची कागद आहेत, आमची आहेत, ते महत्वाचे. चला येतो आम्ही 10 मिनिटात. पण मग पैसे कशाला घेऊन चालले तुम्ही? पैसे पण आताच ठेवा ना गाडीत. तुला सांगतो, साहेबांना नाव सांगतो, तू जरा जास्त अगोपणा करू राहिला. तुला काय वाटू राहिला आम्ही का चोट्टी घेऊन राहिलो का तुला? 40 लाखाच्या गाड्या म्हणलं शासनाच्या का आराम करा. जास्त अगो बोलू नको तू. इथं थांबू गाड्या गाड्या पाहिजे आम्हाला. तुम्ही शिल्लक बोलू नका तुम्ही. मला इकडे किती मोठा झोडपा बसून राहिला तुम्ही, मनात बोलता. तुम्ही मला 10 फोन केले त्याच्यानं मी गोते चालू फालतूचे बोलून राहिले. थांबावर तुम्ही मुकड्यान बसा. ते येतात ना ते, एवढ्या मोठ्या गाड्या दिसून राहिल्या का? ते आपल्या भरोसा ठेवल्या त्यानं. थांबा इथं. पण आपण मग ते पेटे ठेवले असतं अंदर, तर काही बिघडत होतं का? 2.5 लाख सोनं आहे, 50,000 नग दे त्याच्या. माय 10 लाख आहे ना, तुमचे कमी आहे. माय 10 लाख आहे, कागदपत्र आहे सगळे त्याच्यात गाडीतनी. साहेब तुम्ही जा म्हटलं, काही काळजी करू नका, मी बघतो गाड्याचं, काही टेन्शन नाही. या तुम्ही, या आता. तुम्ही समजदार निघाले म्हणून काही विषय नाही तर हे बा म्हणलं तुमचं कामच काढलं असतं आम्ही आज. बरं ठीक आहे थांबा तुम्ही इथं, लक्ष द्या गाडीवर. आमचे कागदपत्र सामान आहे याच्यातनी, लक्ष ठेवा बरोबर. या तुम्ही, बसतो आम्ही गाडीतनी, या तुम्ही या. ठीक आहे, तेच तर म्हणलं बा, वाटच पाहून राहिलो होतो. मला काही येत आणि काही नाही आता. मला होते का नाही मिशन सक्सेस काय नाही. कसं काय म्हणलं, जमलं का ताल म्हणलं त्या कॉकटेलचा आणि त्याचा? मला घर मला काय जमलं काही? बिलकुल सक्सेस ना हो, झालं सारखंच आहे. आता आपल्या पेट्यात येऊ दे इकडे फक्त. बाहेरच आहेत 2 गाड्या उभ्या आहेत आणि ती त्याच्यातच बसेल आहे. ते कॉकटेलही बसेल आहे आणि ती तुमचा घरमालकही बसेल आहे. घरमालकाला 10 लाखाचा फटका आणि त्याला आहे 3 लाखाचा फटका. त्याच्यानं कसं आता ओरे मुंड्या करणारच नाही. ते कॉकटेलही नाही करत आणि घरमालकही नाही करत. फक्त इथून निघायची लवकर करावं लागते आपल्याला. पेटे येऊ द्या फक्त लवकर. हो ना, तेच तर घाई करू राहिला. म्हणजे चला लवकर, काही येते पाहुणे, काही येते पाहुणे. 200 रुपये शिल्लक दिले त्याला. म्हटलं थांबा जरासा. तर ते बसलेला आहे तिथं, तर चला म्हणलं मग आता. पण मी म्हणतो ऑटोचं काय काम होतं आपल्याला? आपल्याजवळ 2 गाड्या होत्या ना. त्याला मधात दिलं असतं ढकलून, और गाड्या पेटवून पण आलो असतो. मग काय आता हे ऑटोन गिटो काय सांगायला लावला याले? आपल्याला ना ती गाड्या कशा एका ठिकाणी होतं लग्न, हो तर तिथं होतं 10-15 कुर्दर नवरदेवानं आणेल, तर ते म्हणे बा जागाच नाही लावाले. म्हणलं आपल्या सामटीत लावा. 2 गाड्या भाच्यानं एक आणि म्या एक उचलली आणि खोमेरे होई. इकडे आलो. ते आता मला पाय सुटला असन बहुतेक. कसं आता काय होते आणि काय नाही, व्हॉट्सअपवर टाकलंच असं त्यानं. गाड्या गेल्या लग्नात, काय तिथं माहीत यायचं ते माहीत आता. म्हणून म्हणलं सटकन निघायची करा आता. हे जॅकेट फॅकेट काढा आणि चला बस स्टँडवर. बाबा, म्हणजे ते गाड्या चोरीच्याच होय का? कमाल आहे बाबा, लुटेऱ्या तू इथं कमाल आहे. पण जाऊ दे बा, चाल लवकर बस स्टँडवर. आता फटकन ते पेटे आल्या की थांबायला नाही पुरत आता. फालतू कसं इथं कसं थांबण्यात मजाच नाही आता. म्हणून राहिलो, गरमी होऊन राहिली. जॅकेट फॅकेट काढा, सटकन निघायची करा. ते आले आपले 2 माणसं. चला हो, चला या इकडे या. आले वाटते गलबते नाही का? चला या हो लवकर, चला फटकन चला. हॉटेलच्या कसं काय म्हणलं, 1 तास होऊन राहिला जवळपास. मजून याचा पत्र किती जेवते म्हणले. चला बरं, चला पाहुणे बरं. गाड्या लॉक नाही, काही नाही, चाव्या आहे या गाड्याला. कसं काय म्हणलं मग हे कसं काय करता? गाड्या कुठे जाते, लॉक करून घेऊ, चाव्या आपल्या संग घेऊन चला लवकर पाहू. मग काय 1 घंटा उरायला एवढं असते का टाईम? चला लवकर. मग काय कटायला म्हणून चला पाहुणे. हॅलो, मी काय म्हणतो भाऊ, इथं ते ईडीचे अधिकारी आलेले आहेत. 6 जण होते ते. कुठं बसले ते जेवण करायला? इथं ईडीचे? इथं कोण आलं? कोण नाही आलं इथं? आलते ना बा, जॅकेट गिकेट घालून आहेत ना. 2 साहेब आहेत, अजून बाकी त्याच्या हाताखालचे 4 जण, 6 जण होते ते. कोण आहे सांगणार तुम्हाला? कुठं काय आहे? काहीच नाही इथं. पावर इकडे कुठे दिसते कोण? काय बोलू राहिले? म्हणजे इथं आलते ना, इथं जेवण करतो म्हणे ते. इथं नाही का ते? बोलता राजा, पण आलते ना इथं. राजा आले ना, तुम्हाला घरी दिसले नाही? राजा मामी जर कोणीच नाही आला ना इथं, कोणीच नाही ना. जा बरं तुम्ही, दिमाग नको तिकडे, तिकडे जा इथून जा. मला कसं काय म्हणलं, कुठे गेले ते? काय ते इथं दिसून नाही राहिले. मग मला तरीच शेक आला ना, ते पेट्या जरी नेल्या का त्यानं. तर मी तुम्हाला म्हणलं नाही का नेऊ नका देऊ, तर तुम्ही नेऊ द्या म्हणते. मग असं झालं ते पैसे घेऊन पळायला ते. बाबा, म्हणजे हे ईडी काय खरं नव्हती वाटते. मग हे गाड्या द्यायच्या बाबा, गाड्या का द्यायच्या असं का? ते 100% चोरीच्या गाड्या आहेत ते. लवकर आपलं सामान काढा, चला घराकडे. नाही तर ते चाललं जाईल, चला फटकन. अरे बाबा, पुराच गेम केला त्याच्या. 10 लाखावर फिटवलं मला तर. पण तुमचे 10 गेले, माझे 3 गेले ना. माझी बायको घरात घेते का मला आता? कठीणच काम आहे तिकून आल्यावर बा. चला लवकर ते सामान काढा आपलं, चला. काय रे साहेब, एवढा झोडपा नव्हता द्यायला होतो त्याला. कमीत कमी बस 1 लाख रुपये घ्यायला होते, बस होत होती. एकाला 10 लाख, एकाला 3 लाख, लय झाला नाही. का घामाच्या आहे द्यायचे का मेहनतच्या आहेत? तुमचंच रक्त ओळू त्यानं जमा करेल आहे त्यानं घरमालकानं. जाऊ दे, ते काही विषय नाही. ते एरी कसं बेहिशोबी आहे, ते भ्रष्टाचारातून कमावलेले पैसे आहे, काही विषय नाही. 10 लाख रुपये ते आहे. ते पेटी तुम्ही घेऊन घ्या
आणि जे 3 लाख रुपये त्या कॉकटेलचे अगोवाला ते बेवड्यावानाचा, तर त्याचे ते 3 लाख दिले आलूपोंग गेल्या. हो बस झाला विषय मोकळा. चला आता एसटीत बसून घराकडे निघून जाऊ. हो राजा साळ भाऊ, असं असते का? मेहनत करे कोण, अंडा खाय कोण? नाही म्हणलं आपल्याला नाही पाहिजे एवढं. बस 1-1.5 लाख रुपये देऊन द्या आपल्याला आणि बाकी तुम्ही तुमची घेऊन घ्या. जाऊ दे, हे फक्त मी आधी 1 लाख दिले ते का नाही तेवढं घेतो, 9 तुम्ही घ्या. जाऊ दे तिकडे. हो तुमचं कसं आहे म्हणजे टेन्शन मोकळं करा आता, आणि काय त्या 9 लाखात कराच ते करा. हो बस काही विषय नाही. आणि आता इथं पुण्याला काही राहू नका. मा सांगा तुम्ही आता गावाला चाला मा घरी, मग पुढे पाहू काय कराच ते. नाही ना बा, तिकडे येऊन काय करू मी? तिकडे नाही येत मी. हे बा इतके पैसे नाही पाहिजे मला 2 लाख द्या फक्त आणि मी इथंच राहतो. कायचे बरं चला, तुम्ही आता एवढे लुटेरे भरून राहिले तर मग चला पाहा तिकडे हवा पहा जरा काही दिवस. चला चला. आता तुम्ही म्हणता बा, पण आपल्याला काही घटत नाही राहिले तिकडं, काय करावं? माया बाबाची भेट होती, तुमच्या घरची बाई तिकडे जाऊन बसेल आहे, ती पाहा लागते तुम्हाला पोर करून. मला तेच म्हणत होतो, मला कसं करा मग, जाव का काय करा? थांबा ना जरासं, पहिले हे निपटू द्या पुरेपूर, मग हे झालं की मग तिकडे निपटून टाकू आपण, सासरे बोले भेटून, काही विषय नाही. हा हे सगळे पैसे घ्या, फक्त 1 लाख मला द्या. नाही, हे बा तुम्ही 5 लाख घ्या, मी 5 लाख घेतो, बस झाला आता एवढ्यात फायनल. अरे लुटेरे बरोबर आहे, तू काय का तसंच राहतं का? लोकांना देतं का? हे बा लुटेरे 5 लाख, चिबर राह तुम्ही 5 लाख. हो जाऊ द्या मग, झालं फायनल झालं. चला लवकर चला, बसा एसटी ते, चला चला. आता मला देताच तुम्ही, कसं मला झोप नाही येत ना माझ्याजवळ पैसे असले की, मग काय तर कसं माझ्या हाताला बातच खास सुटते मग. हो चला जाऊ द्या, आता तुम्ही देताच तर घ्या. मग भाचो तुम्ही 5 लाख घे जा आणि याले 5 लाख देऊन दे जा. जय रामजी घेऊन चला आता. चला आता बिशर कॉकटेल हा विषय संपला. उद्या नवीन विषय घेऊन येऊ 5 वाजता. तर चला उद्या भेटू 5 वाजता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला ठीक आहे, धन्यवाद.